आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। बोला सियावर रामचंद्र की जय। जामनेरात 50 वर्षाची परंपरा जपत रावण दहन सोहळा। नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। यंदाच्या विजयादशमी निमित्ताने जामनेर शहरात 50 वर्षाची अखंड परंपरा जपत भव्य रावण दहन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला असून यासाठी तब्बल 41 फूट उंचीचा रावण उभारण्यात आला आहे। याचे ठिकाण आहे दसरा मैदान म्हादेवी मंदिरासमोर जामनेर जुना बोधवटवर आणि दिनांक आहे 2 ऑक्टोबर 2025, वेळ संध्याकाळी 7 वाजता। या भव्य कार्यक्रमाचे शुभ हस्ते माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार असून नगराध्यक्षा माननीय सौ साधनाताई महाजन, माननीय श्री जितूभाऊ पाटील व माननीय श्री महेंद्र नाना बाविस्कर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे। जामनेर शहरातील या भव्य रावण सोहळ्याचा आत्मा म्हणजे 41 फूट रावणाची प्रतिकृती आणि या प्रतिकृतीच्या संकल्पना, उभारणी व देखरेखीत माननीय श्री महेंद्र नानाभाऊ बाविस्कर, उपनगराध्यक्ष नगर परिषद जामनेर यांचे विशेष योगदान आहे। महेंद्र बाविस्कर यांचे विशेष महत्व म्हणजे मुझे रावण कहते हैं, रावण को संरचना, कलात्मकता आणि सुरक्षितता या सर्व बाबींचा ते प्रत्यक्ष सहभाग घेऊन मार्गदर्शन करतात। स्थानिक तरुण व कारागीर यांना एकत्र करून संघटितपणे रावण उभारणीचे काम पूर्ण करण्यामध्ये त्यांचा सक्रिय हातभार असतो। 50 वर्षाची परंपरा जपत रावण प्रतिकृती अधिकाधिक भव्य, आकर्षक आणि सांस्कृतिक वैभव दर्शवणारी व्हावी यासाठी ते सातत्याने मेहनत घेतात। त्यांचे मार्गदर्शन असल्यामुळे रावण प्रतिकृती केवळ एक पुतळा न राहता जामनेरच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक ठरते। म्हणूनच या सोहळ्यातील रावण प्रतिकृतीचे वास्तुशिल्पकार आणि मार्गदर्शक म्हणून महेंद्र बाविस्कर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या रावण प्रतिकृतीच्या निर्मितीसाठी स्थानिक तरुण मित्रमंडळ, समाजातील कार्यकर्ते आणि यांनी देखील मोठे योगदान दिले असून गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने उभारणीचे काम सुरू आहे। रावणाची भव्य मूर्ती उभारणी राहताना अनेकांनी थेट सहभाग घेतला आहे। या भव्य सोहळ्याचे प्रेरणास्थान म्हणून कैलासवासी हबप कृपाराम बाविस्कर सर, कैलासवासी रामराव चौधरी मिस्त्री, कैलासवासी ज्ञानेश्वर चौधरी सर, कैलासवासी कडुबा भगवान पाटील, रावण प्रतिकृती मार्गदर्शक महेंद्र बाविस्कर, माननीय उपनगराध्यक्ष नगर परिषद जामनेर, तसेच या भव्य रावण दहनाला नेहमी मोलाची कामगिरी व सहकार्य जे लाभते ते म्हणजे माननीय श्री मनोहर माळी, संस्थापक अध्यक्ष श्रीराम मित्र मंडळ जामनेर। रावण दहन उत्सव समिती श्रीराम मित्र मंडळ हे आहे। या रावण प्रतिकृतीच्या निर्मितीसाठी स्थानिक तरुण मित्र मंडळ म्हणजे श्रीराम मित्र मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी येथे मोठे योगदान दिलेले दिसून येते। अनेक दिवसापासून सातत्याने उभारणीचे काम सुरू आहे। रावणाची भव्य मूर्ती उभारणी राहताना अनेकांनी थेट सहभाग घेतला आहे। रावण दहनासोबत फटाक्यांची आतिषबाजी संपूर्ण मैदानाला झगमगाटी करणार आहे। यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून शहरभरात या सोहळ्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे। जामनेरकरांसाठी हा सोहळा केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे तर सांस्कृतिक परंपरेचा महोत्सव ठरणार आहे। MJ न्यूजला मिळालेल्या खास व्हिडिओमध्ये 41 फुटी रावण उभा राहताना दिसतो आहे। स्थानिक तरुणांचा उत्साह आणि मंडळाचे परिश्रम पाहून हा सोहळा यंदा अधिकच भव्य ठरणार आहे अशी अपेक्षा आहे। बोला सियावर रामचंद्र की जय।
तीनों लोगों का राजा, 10 सिरों वाला महाज्ञानी, वीरों का वीर, असुरों का महाराजा, लंकाधिपति, मुझे रावण कहते हैं। रावण को मारने के लिए समंदर पार करना पड़ता है, और उसी रावण को मारने के लिए बड़ा जिगर भी